विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। जसं की तुम्हाला बोर्डवर हेडिंग दिसतंय, आकृतीमधील रिक्त संख्या शोधणे, रिक्त म्हणजे मुक्त संख्या शोधणे, गाळलेली संख्या शोधणे, हे आपला आजचा टॉपिक आहे। ठीक आहे, तर बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक परीक्षेला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा हा टॉपिक आहे। आणि हा टॉपिक म्हणजे काय असतो तर फक्त तिथे वेळेवर तर्क लावायचा असतो, बरोबर आहे। आणि तर्क लावणे कशावरून लावायचं तर बाय ऑप्शन जायचं असतं या गोष्टीला, कारण आपले तर्क कुठेही लागतील, हो बरोबर आहे की नाही। मग अशा वेळेस आपल्याला काय चॉईस करायचे आहे, ऑप्शन बघायचे आणि ऑप्शन नुसार आपल्याला लॉजिक लावायचं असतं। चला तर बघूया पहिला प्रॉब्लेम। आता इथे बघा तुम्हाला 1 2 3 1 असं दिसते, मध्ये 15 संख्या दिसते, इथे काहीतरी दिसते आणि इथे जी मधली संख्या ती गाळलेली आहे त्या जागी काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे। मग या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि सोबत खाली 4 ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिसत आहे। आता लॉजिक कसं लावायचं, जनरली अशा प्रॉब्लेम मध्ये एकतर प्लस मायनस गुणाकार किंवा वर्ग घन हे लॉजिक जास्तीत जास्त लावायचे असतात, संख्येची दुप्पट वगैरे अशा टाइप मध्ये। आता बघा 2 1 2 3 1 3 3 आणि 2 5च होत आहेत, मध्ये 15 आहे। चला 3 2 6 6 आणि 1 7 7 आणि 1 8 म्हणजे 3 2 6 6 1 6 6 1 6 मध्ये 6 लागतोय, जमणार नाही। मायनस केलं तर कसंच येत नाही। वर्ग करून बघा, 3 चा वर्ग किती मिळतोय, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग डायरेक्टली लिहिलं तरी कळेल ना तुम्हाला, डायरेक्टली लिहिते 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1 म्हणजे याची जर बेरीज केली 9 4 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15 मध्ये मिळाले का 15, हो मिळतंय, म्हणजे हे लॉजिक बसते। पण हे एकाच आकृतीला लागू झालं नाही पाहिजे, हे पुढच्या सुद्धा आकृतीला लागू झालं पाहिजे। जर असं झालं तर तिसऱ्यामध्ये 100% हेच लॉजिक असणार आहे। क्लिअर आहे। कधी कधी काय होतं, एखाद्या आकृतीला लॉजिक लागू होतं आणि पुढच्या आकृतीला होत नाही, अशा वेळेस तिथं आपला मार्क्स जातो। आपण एका याचं बघतो आणि लगेच तिसऱ्यावर जंप करतो, इथे बघतच नाही, इथे सुद्धा चेक करायचं, क्रॉस चेक करणं गरजेचं आहे। कारण काय आहे की आपल्या पोस्टचा सवाल आहे, बरोबर ना, म्हणजे आपल्या पोस्टचा प्रश्न आहे, आपल्याला पोस्ट हवी आहे आणि जेव्हा पोस्ट हवी असते तेव्हा गडबड करून जमणार नाही। मेहनत करायची आहे, पण शार्पली करायची आहे, स्मार्टली करायची आहे। क्लिअर आहे। बघा आता पुन्हा इथे सुद्धा तेच बघा लागते का, या डायग्राम साठी मी लावते, इथून सुरुवात करा। 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 2 चा वर्ग 4, 16 आणि 4 किती रे 20, 20 आणि 1 9 29, 29 आणि 1 30, लागलाय 30, म्हणजे 100% इथे सुद्धा काय येणार आहे, तेच येणार आहे। लावा 2 चा वर्ग किती आला 4, 4 चा वर्ग किती आला 16, 3 चा वर्ग किती आला 9, 5 चा वर्ग किती आला 25, बरोबर आहे। इथपर्यंत क्लिअर आहे। आता बघा 16 आणि 4 किती 20, 20 आणि 25 किती 45, बरोबर आहे। आणि 45 आणि 9 किती 54 आहे का ऑप्शन मध्ये 54, 54, यस 54 इज द राईट आन्सर, ऑप्शन नंबर 4। सोपं आहे की नाही, कुठेही जाऊ नका, पुढचा प्रॉब्लेम याहीपेक्षा बेस्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना प्रॉब्लेम दिसते बोर्डवर, सेम टाईपचे प्रॉब्लेम आहे। इथे क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कच्या जागी कुठली संख्या येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे। आता इथे बघा रे काय दिसतंय, मध्ये 0 आहे, इथे 1 आहे आणि इथे क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे तुम्हाला हे तर लक्षात येते की 0 एकतर वजाबाकी केली तेव्हा 0 येऊ शकतो, बरोबर आहे। प्लस केला असतं, या संख्येची प्लस केली तर 0 येणार आहे का, नाही। म्हणजे जास्त विचार न करता डायरेक्ट इथे वजाबाकीचं लॉजिक आपण लावू शकतो। 5 आणि 6 किती 11, असं करा, 5 आणि 6 किती 11, पहिलं डिटेल सांगते। 4 आणि 7 किती 11, 11 वजा 11 केले तर किती मिळाले 0, जो की आपल्याला या आतमध्ये मिळालेला आहे। आता इथे पण तेच होतंय का बघा, 7 आणि 6 किती 13, किती मिळाले 13, डायरेक्ट लिहू शकते। 8 आणि 4 किती 12, मध्ये काय मिळालेला आहे 1 मिळालेला आहे, बरोबर आहे। आता इथे बघा 11 आणि 2 किती रे 14, सॉरी 11 आणि 2 किती 13, 2 आणि 0 किती 2, 13 मधून 2 गेले किती मिळाले 11 मिळाले, म्हणजे
आपल्याला याचा आन्सर काय मिळालेला आहे? 11 मिळालेलं आहे. क्लिअर आहे? सोपं आहे की नाही? असे लॉजिक तुम्हाला बिल्ड होतील केव्हा? जेव्हा तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस कराल. कुठलाही शिक्षक तुम्हाला एखाद्या गोष्टीचं लॉजिक डेव्हलप कसं करायचं ते सांगतो, ट्रिक सांगतो, त्याची मेथड सांगतो, पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमध्ये स्मार्ट होत नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्ही एकदम शार्प होत नाही. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? पुढचं एक्झाम्पल एका वेगळ्या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर हे प्रॉब्लेम दिसतंय. काय आहे? एक सर्कल आहे. सर्कलमध्ये 4 भाग केलेले आहेत, 3 संख्या दिलेल्या आहेत. 4 भागापैकी 3 भाग तुम्हाला दिलेले आहे आणि एक भाग जो आहे तो दिलेला नाही. आणि ऑप्शन इथे मी साईडला लिहिलेले आहे. मी पुन्हा सांगते, असे जेव्हा एक्झाम्पल असतात तेव्हा बाय ऑप्शन जायचं असतं, कारण आपलं तर लॉजिक कुठे पण लागू शकतं. बरोबर आहे ना? हम तो कहीं भी जा सकते. ठीक आहे. आता बघा काय करते. आता 8चा वर्ग 64, मग 216चा वर्ग, 216 कोणाचा वर्ग येतो का? आणि आला तरी इथल्या संख्या केवढ्या मोठ्या आहेत बघा ना. इथल्या संख्या काय आहे? खूप मोठ्या आहेत. मग हे लॉजिक जमेल का? नाही जमणार. 8 8 64, मग किती गुणिले 8 केलं म्हणजे 216 होतं का? मग असं जरी केलं तरी हे ऑप्शन्स काय आहेत? खूप मोठे आहेत. म्हणजे हे दोनही लॉजिक इथे लागत नाही. आणि प्लसचं लॉजिक तर 100% लागणार नाही. कोणाची प्लस करायची? बघा ना, खूप मोठे आहे ऑप्शन. मग अशा वेळेस तुम्ही अशा प्रॉब्लेम मध्ये वर्गाचं किंवा घनाचं लॉजिक लावायचं. कशाचं लावायचं? वर्गाचं. वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत 2दा गुणाकार, याला वर्ग म्हणतो. आणि घन म्हणजे काय? तर त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत 3दा गुणाकार, याला आपण घन म्हणतो. बरोबर आहे? घनाला इंग्लिशमध्ये क्यूब आणि वर्गाला इंग्लिशमध्ये स्क्वेअर म्हणतात. इथपर्यंत सगळ्यांना मी वारंवार सांगत असते. बरोबर आहे? आता बघा 8 कोणाचा घन आहे का? घन मी तुम्हाला सांगितले होते की किमान 10 पर्यंत घन पाठ असावेत. बरोबर आहे की नाही? मग कुणाचा घन आहे? 8. 2चा घन 8 दिसतो मला. 64 कोणाचा घन आहे का? हो, 100% आहे. 64 घन आहे 4चा. 4चा घन किती आहे? 64. कसं काढायचं? 4 चौक 16, 4 गुणिले 4 गुणिले 4. बरोबर आहे? 4 चौक 16, 16 चौक 64. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? मग आता मला सांगायचं, इथे 2 आला, इथे 4 आला, इथे 6 येतो का? बघा 6चा घन काय आहे? 216 आहे. 6 6 36, 36 गुणिले 6 किती येतं? 216. मग आता इथे 2 4 6, इथे 100% काय असायला पाहिजे? हो, 8चा घन असायला पाहिजे की नाही? असायला पाहिजे ना. मग 8चा घन करा. किती येतो 8चा घन? 512. करून बघू शकता तुम्ही. 8 गुणिले 8 गुणिले 8 तुम्ही करा आणि मला सांगा. ठीक आहे? 8चा घन काय येतो? 512, जे की ऑप्शन 2 आहे. सोपं आहे की नाही लॉजिक? काहीतरी कठीण आहे का? फक्त लॉजिक बिल्ड करणं तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे केव्हा जमेल? जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करणार. तुम्ही माझ्याही पेक्षा शार्प आल्या या गोष्टीमध्ये. ठीक आहे? समजतंय ना? कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. क्लिअर? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना प्रॉब्लेम दिसतंय बघा. या प्रॉब्लेम मध्ये काय असतो? आडवं किंवा उभं असंच लॉजिक असतं 80%. ठीक आहे? क्रॉसवाले लॉजिक जे असतात ते फार कमी असतात. ठीक आहे? सगळ्या सरळ सेवा भरतीला अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला 100% दिसतील. आणि जेव्हाही दिसतील तेव्हा विचार न करता एकतर आडवं लॉजिक लागतं किंवा उभं लॉजिक लागतं. आता काही जणांचं असं म्हणणं असेल, मॅडम क्रॉस सुद्धा लावता येतं. हो, पण ते फार कमी वेळा लागतं. ठीक आहे? पहिले 2 आडवे उभेच ट्राय करायचे, त्यानंतर क्रॉस करायचं. ठीक आहे? मग बघा 5 आणि 6 किती होते? 11. जमते का? नाही. 6 पंचे किती होत आहेत? 30. जमते का? नाही. 6 मधून 5 गेले, किती राहते? 1. किंवा 12 मधून 6 काढा, 6 राहतील. कसंही चेक करून बघायचं. आपल्याला काय करायचंय? लॉजिक लावायचं आहे. उभं बघा 5 आणि 4 होत आहेत 9. 9 आणि 2 किती होत आहेत? 11. खाली आलेत 18. बरोबर आहे? मग आता कुठेतरी लॉजिक लागलं पाहिजे की नाही? मग असं लॉजिक लावत असताना गुणाकार, भागाकार, प्लस मायनस ह्या क्रिया बेसिक वापरायच्या. आणि लागतं, 100% लागतं, माहिती आहे मला. ठीक आहे? एखादंच प्रॉब्लेम असं असतं ज्याचं लॉजिक खूप किचकट असतं आणि ते कदाचित पेपर सेट करणाऱ्यालाच माहिती असावं. ठीक आहे? पण 100% 99% जे आहे किंवा 97% जे आहेत ते लवकर सुटणारे प्रश्न असतात. फक्त थोडं आपलं बिल्डअप पाहिजे. ठीक आहे? आपलं लॉजिक काय पाहिजे? बिल्ड झालेलं पाहिजे. बघा मी एक
लॉजिक सांगते, लागू होते का बघू आपण. 5 आणि 4 किती होतात रे? 9. किती होत आहे? 9. म्हणजे या जर दोन संख्येची तुम्ही प्लस केली तर तुम्हाला किती मिळालं? 9. आता 9 गुणिले 2 करा, किती मिळत आहेत? 18. किंवा 9 ला 18 ला या 9 ने भागा, म्हणजे 18 भागिले जर 9 केलं तर किती मिळत आहेत? 2 मिळत आहेत. बरोबर आहे. इथे पण पहा, 6 आणि 3 किती झाले? 9. 6 आणि 3 किती झाले? 9. या दोघांची प्लस करा आणि आलेल्या आन्सरने जर 27 ने जर 9 ला भागलं तर तुम्हाला ही वरची संख्या मिळते 3. बरोबर आहे. 9 त्रिक 27. बरोबर आहे ना. किंवा sin त्रिक 9. 9 गुणिले 3 करा, 27 मिळते. ठीक आहे. आता पुढे बघा, 12 आणि 4 किती होतात? 16. 12 आणि 4 किती होतात? 16. बरोबर आहे. आता 12 आणि 4 झाले 16 आणि 16 ने या 96 ला भागायचं, म्हणजे 96 भागिले 16. 16 सखम 96, म्हणजे इथे काय यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. इथे काय यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. ऑप्शन, सॉरी मी ऑप्शन लिहायला विसरले होते. ऑप्शन होते तुमचे 4, 5, 6, 9 हे ऑप्शन होते. ऑप्शन काय मिळालेलं आहे आपल्याला? 6 मिळालेलं आहे. सोपं आहे की नाही रे? काहीतरी कठीण आहे का? फक्त तुम्ही स्मार्टली करायला. मित्रांनो, सगळ्यांना प्रॉब्लेम बोर्डवर दिसतंय. इथे क्वेश्चन मार्क आहे आणि इथे तुम्हाला हे 4 ऑप्शन दिसतंय. लॉजिक लावायचं आहे. 8 आणि 3 किती होतात? 11. 11 ची दुप्पट केली तर 22 होते. 22 मधून 1 काढले 21. पण इथे 6 आणि 5 किती होत आहे? 11. 11 ची दुप्पट 22. 22 मधून 1 काढले पुन्हा इथे 1. 6 आणि 5 11. 11 ची दुप्पट केली 22. 22 मधून 1 काढला, इथे राहायला पाहिजे 21. इथे तर 25 आलं. हे लॉजिक लागत नाही. उभं लागून स्टँडिंग वाला लावून बघा. 8 आणि 6 14. इथे आहे 12. 14 मधून 2 मायनस केले तर 12 राहिले. 3 आणि 5 किती झाले? 8. 8 मधून जर 2 मायनस केले, इथे जे लॉजिक लागलं तेच इथे लागायला हवं. 8 मधून जर 2 मायनस केले 6 राहते. जमते का? नाही जमते. आता मल्टिप्लिकेशन वाला लावून बघू. 8 त्रिक मल्टिप्लाय करायचं, किती होते? 8 × 3 किती झालं? 24. जो नंबर मल्टिप्लाय केलेला आहे तोच नंबर मायनस करा, किती मिळाले? 21. 8 त्रिक 24. 24 मधून 3 काढले, किती मिळाले? 21. 6 पंचे 30. 30 मधून हा संख्या मायनस करायची 5, किती मिळाले? 25. मग इथे बघा 12 दुनी 24. 24 मधून हीच संख्या मायनस करा, म्हणजे 12 गुणिले 2 किती मिळाले? 24. 24 वजा 2 किती मिळणार? 22. आहे का ऑप्शन मध्ये? चेक करा. यस, 100% आहे. सोपं आहे की नाही? म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर 100% तुमचं लॉजिक एकदम परफेक्ट लागेल. क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल एका वेगळ्या पद्धतीने. मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर प्रॉब्लेम दिसतोय. ठीक आहे. आता मला एक साधी गोष्ट सांगा, या प्रॉब्लेम मध्ये कुठलं लॉजिक लावायचं? इथे मी ऑप्शन लिहायचे विसरलेले आहे. ऑप्शन लिहिते. ठीक आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला 4 संख्या दिसतात. आता इथे बघा लॉजिक कसं लावायचं. इथे 121 ही वर्ग संख्या आहे का रे? हो, 100% आहे. कुणाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. म्हणजे वरच्या दोघांचं काहीतरी कॅल्क्युलेशन 11 येतं का? बघा इथे 169 सुद्धा काय वर्ग संख्या आहे. मग चेक करायचं. 20 मधून जर 9 काढले तर किती राहिले? 11. या 11चा जर वर्ग केला तर 121 मिळाले. मग इथे पण बघा 24 मधून 11 काढा, किती राहिले? 13 राहिले. यांची जर सबट्रॅक्शन केली, 24 मधून 11 काढले तर किती राहिले? 13. 13चा वर्ग 169 होतो का? यस. मग इथे सुद्धा 32 मधून 17 काढा. 32 वजा 17 ठीक आहे. 12तून 7 गेले 5. हातचा गेला देऊन टाकला, किती राहिले? 1. किती राहिले? 15. 15चा वर्ग करा, किती मिळतो? 225. ऑप्शन मध्ये आहे का? यस, 100% आहे. म्हणजे इथं या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे? 2 to 5 225. सोपं आहे की नाही रे? काहीतरी कठीण आहे का? व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. लास्ट प्रॉब्लेम एका वेगळ्या पद्धतीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम लगेच बघूया. आता अशा टाइपचा प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला विचारतील आणि इथे क्वेश्चन मार्क आहे, ऑप्शन दिलेले आहे. आता मी तर आधी ऑप्शन कडे जाते का? कारण ऑप्शन मधल्या संख्या वर्ग संख्या आहेत का बघून घ्या. नाही. ऑप्शन मधल्या संख्या घन संख्या आहेत का बघून घ्या. नाही. म्हणजे इथे वर्गाचा आणि घनाचा संबंध नाही. मग आता कुठलं लॉजिक लागेल? असे प्रॉब्लेम थोडे बऱ्याच जणांना किचकट जातात. आता मी काय करते बघा, इथे जर मी
4 आणि 6 10 होतंय, पुढची संख्या 10 नाहीये. इथे दोघांचा डिफरन्स 2 येतोय, मग इथे दोघांचा डिफरन्स 3 येतोय, इथे दोघांचा डिफरन्स वेगळा येतोय. मग अशा वेळेस काय करायचं? आता मी काय केलं, या 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. इथे लिहून घेते 4 गुणिले 2 केलं तर किती आलं? 8. 8 मधून जर -2 केले म्हणजे ही संख्या मायनस केली तर किती आलं? 6 आलं. पुढचा नंबर मला मिळालेला आहे. बरं, ठीक आहे. आता मी म्हणजे हे मल्टिप्लाय 2 असू शकतं. आपण लॉजिक लागून बघू 100% प्रूफ होतंय का. आता 6 गुणिले 2 करा. 6 गुणिले 2 केलं किती मिळालं? 12. 12 मधून 2 काढले तर किती मिळतंय? 10 मिळतायत. पण इथे तर 9 आहे म्हणजे किती काढले तर 9 राहतात? 3. म्हणजे 12 मधून 3 गेले किती राहिले? 9. म्हणजे इथे 2 3 पुढे काय असायला पाहिजे? -4. जर हे लागू झालं तर तेच असणार 100%. आता तिसऱ्याकडे जायचं. काय? 9. 9 ला गुणिले किती करायचं? 2. 9 गुणिले 2 केलं किती झालं? 18. 18 मधून -4 गेले इथे -2 -3 -4 किती मिळाले? 14 मिळाले का? अरे वा, मिळाले 100%. हेच लॉजिक रन होतंय. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा 14 आहे. 14 ला गुणिले 2 करा. केलंय किती मिळणार? 28. 28 मधून किती काढायचे? इथे 2 3 इथे किती काढणार? 5. ते 2 3 4 आणि इथे किती काढणार? 5. 28 मधून 5 गेले किती राहिले? 23 राहिले. 100% रन झाले. इथे 23 मिळाले. आता काय करणार? 23 गुणिले 2 किती मिळाले? 46. वजा काय करायचे? 6 कारण 2 3 4 5 6 किती मिळणार? 40. ऑप्शन मध्ये 40 आहे का? यस, पहिलंच ऑप्शन आहे. ठीक आहे. सोपं आहे की नाही रे? काहीतरी कठीण आहे का? कठीण नाही. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला त्या गोष्टीमध्ये खूप जास्त काय होईल? सराव होईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने मिळतोय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. तर छान पद्धतीने रिस्पॉन्स देताय आणि मला तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप आवडतोय. ठीक आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय, गुड नाईट.